दरम्यानचे वातावरण आहे आणि त्यानुसार असं काही होईल याची आधीच कल्पना होती असं खडसे म्हणाले। रेव पार्टीमध्ये माझे जावई गुन्हेगार असतील तर मी समर्थन करणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। शिवाय पोलिसांनीही प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे असंही एकनाथ खडसेंनी म्हटलंय। या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे। पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। मी 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची। तो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात, ही पार्टी ती पार्टी। तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे। काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात। आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीत होते ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे ना, का आम्ही महिला आणि तुम्ही जा आणि तिथे अंमली पदार्थाच्या नशा करा, रेव पार्टीत सहभागी व्हा? त्याच्यामुळे याचं समर्थन होऊ शकत नाही। चूक ही चूक आहे, खडसे साहेबांच्या जावयाची घोडचूक आहे आणि स्वाभाविकपणे त्याचे परिणाम खडसे आणि रोहिणी खडसेंवर त्या ठिकाणी होतील। खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब। अहो, स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही? आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दूधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत? ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे। रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निव्वळ राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय। पार्टीवरून चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंवर ट्विट करत टीका केली। त्या काय म्हणतात सविस्तर पाहूयात। वाजंत्रीताई, राज्यात ड्रग्ज येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात, त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या नवऱ्याला विचारायला हवा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेमध्ये सरकारला जबाबदार धरणाऱ्या वाजंत्रीताईंनी आधी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावं। तुमचा नवरा लहान नाही की त्याला कुणी उचलून आणून रेव पार्टीत बसवेल, नाहीतर यातही पुन्हा सरकारला जबाबदार धराल। गुन्हे उघड झाल्यानंतर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात, हेही गुपित आता उघड झालंय असं ट्विट चित्रा वाघ यांनी करत रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली आहे।